ते खेळणं हे पहिल्या षटकामध्ये नेहमी फलंदाजाचं काम आहे आणि पहिल्या षटकामध्ये कशा पद्धतीची बॅटिंग राहील. गोलंदाज निघालाय राईट ओव्हर द विकेट व्हेरी फर्स्ट बॉल. फुलटॉस बॉल होता, केवळ समोरच्या दिशेने खेळला गेला. इथे पहिल्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. इम्रानला पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर काहीसा डिफेन्सिव्ह मोड त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. चेंडू जरूर खराब होता, मात्र स्ट्रेट खेळत असताना इथे फक्त कोणत्याही प्रकारची धाव नाही आणि पहिला चेंडू गोलंदाज योगेश घाणेकरच्या खात्यामध्ये आला डॉट. राईट ओव्हर द विकेट इन ऍक्शन. यावेळी बरोबर सर्कलच्या वरून बॉलला खेळून काढलाय. चेंडू टावल होईल, सीमा रेषेच्या बाहेर इथे आलाय. 4 रन चौकार. इथे फुलटॉस बॉल होता आणि बरोबर मिडॉनला बीट करत असताना बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेरची दिशा दाखवली. इम्राननं पंचांकडे जरूर पाहिलं होतं की हाईट फॅक्टर आहे का, मात्र 2 पंच मैदानावरती काय पाहता ते इम्पॉर्टंट आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 2 मध्ये अंपायर हा असा उल्लेख सापडतो. 2 अंपायर म्हणजे मैदानावरती सर्व खेळाडूंना कंट्रोल करण्याचं काम करतात. त्यांच्या नजरेतून मैदानावरती काय घडतंय सर्वाधिक महत्वाचं. इथे फुलटॉस बॉल होता आणि त्याच्यावरती आलेला चौकार. रनफलक जर पाहिलं तर चौकाराने धावफलकाला आकार. पहिला चेंडू डॉट आणि त्याच्यानंतर धावफलकावरती धावा 4. हा चेंडू खराब आहे, वेगवान बॉल जरूर होता. अंपायर सिग्नल दरच इनव्हॅलिड डिलिव्हरी. एक एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि धावांचा ग्राफ पाहिला तर बरोबर या ठिकाणी पंजा उघडला बॅटिंग करत असताना मालूक कुडिया संघानं. धावफलकावरती धावत 5. पॉवर प्लेचं पहिलं षटक डॉट बॉल आला, चौकार आला आणि त्याच्यानंतर गोलंदाजावरती बनलेला प्रेशर. पाय पकडण्याचा प्रयत्न झाला होता इम्रानचा. आणखीन एक खूप चांगला फटका. चेंडू निघून जाईल, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दमदार प्रहार इम्रानच्या बॅटमधून आलाय. 4 रन चौकार. फील्ड के साथ खिलवाड. मी सुरुवातीलाच उल्लेख की पॉवर प्ले मध्ये फलंदाजाला क्षेत्ररक्षकांबरोबर खेळता आलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने इम्रानने अगदी मेरिट वरती क्रिकेट खेळतोय, ज्या लेंथ वरती बॉल येत आहेत आणि त्याच्यावरती चढवलेले 2 आक्रमक प्रहार. पहिल्यांदा ऑन साइडला टार्गेट केलं, त्याच्यानंतर बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि बरोबर सर्कलला भेदत असताना एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये इम्रानच्या बॅटमधून आलेला चौकार. 9 धावा धावफलकावरती. आणखीन एक खूप चांगला फटका. फ्रंट ऑफ द विकेट खेळाडू नाहीये. आणखीन एक बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आलाय तिसरा 4 रन चौकार. लगातार 3 चौकार यावेळी इम्रानच्या बॅटमधून आलेले आहेत. अफलातून बॅटिंग. पॉवर प्लेचा अगदी भरपूर समाचार यावेळी घेतला गेलाय. मागच्या 3 चेंडूवरती 3 इन रो त्याच्या बॅटमधून 3 चौकार आपण पाहिले. धावफलक अतिशय वेगानं. आणखीन एक खूप चांगला फटका. बॅकफुटला गेले, चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय. यावेळेला आलाय 6 धावांसाठी यू सीट षटकार. इम्रान ऑन फायर. 19 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर डॉट आला होता आणि मी सुरुवातीलाच म्हटलं की पहिल्या चेंडूवरती डिफेन्सिव्ह मोड जरूर ऍक्टिव्ह होता. त्याच्यानंतर प्रत्येक बॉलवरती अगदी मेरिट वरती या ठिकाणी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सादर. एकोणीसावा धावफलकावरती यावेळी आणखीन एक फटका. सरळ सीमा रेषेच्या बाहेर इम्रानच्या बॅटमधून आणखीन एक यूज हिट. दिस इज अ मॅग्निफिसंट स्ट्राइक षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अक्षरशः धावफलकावरती 25 धावांचा डोंगर उभारला बॅटिंग करत असताना कुडिया संघाने. इम्रानच्या बॅटमधून आले ते 25 धावा. अफलातून बॅटिंग. पहिला चेंडू फुलटॉस होता, त्याच्यावरती फक्त दिशा दिली डिफेन्सिव्ह मोड. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर चौकार आणि त्याच्यानंतर लगातार 3 चौकार 2 षटकार. पॉवर प्लेचा अगदी भरपूर खूप चांगला वापर. चला 2 षटक हाताळण्यासाठी मालूक कोण संघ तुमच्याकडे 2 षटक हाताळण्यासाठी तुमच्याकडे 12 मिनिटाचा वेळ शिल्लक राहिलाय. 12 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं. आता येणारी 2 षटकं म्हणजे एकंदरीत 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं कंप्लीट नाही झाली तर मग तुमचा एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला उभा करावा लागेल. मी मगाशीच म्हटलं की खेळाडूला शिस्त लावण्याचं सर्वाधिक प्रभावी साधन ते म्हणजे नियम.
2023 मध्ये ICC म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल यांच्या माध्यमातून हा नियम लागू करण्यात आला गेला. यावेळी नरेश आले आणि नरेशच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती इथे आणखीन एक आडवा बॅट आलेला हा षटकार. इथे षटकार आला पहिल्याच ओव्हरमध्ये. इम्रानचा खेळ पण खूप चांगला पाहिला. नरेश टायकेनला आला आणि जसं मनोज सर म्हटलं जातं की गिरगिट को देख के गिरगिट भी रंग बदलताय. इथे तुम्ही पाहिला आणि इथे जर तुम्ही पाहिलं असेल तर ज्या पद्धतीनं इम्रानने बॅटिंग केली होती आणि बॉल देखील खराब होता. आखोटप्प्याचा बॉल आणि नरेश ज्याच्या बरोबर रडार मध्ये आलेला बॉल त्यांनी डिपॉझिट केला स्टँड मध्ये. लोअर फुल टॉस. यावेळी लॉंग रिझन मध्ये बॉल कॅरी केलं जाईल. एक सिंगल धावेल आणि या सिंगलच्या मदतीनं धाफलकामध्ये हलकासा बदलाव जो धाफलकाचा आकडा आहे तो 32च्या घरामध्ये घेऊन गेला. स्पर्धेचे काही प्रोटोकॉल्स आहेत, नियम आहेत आणि त्या नियमांतर्गत आपण ही स्पर्धा कव्हर करत आहोत. कोणताही खेळ म्हटला तर नियम हा कोणत्याही खेळाचा अविभाज्य घटक आहे आणि इथे जर तुमच्याकडून चुकी झाली किंवा नियमामध्ये तुम्ही अफरातफरी करण्याचा प्रयत्न केलात तर मात्र तुम्हाला कोणताही खेळ क्षमा करत नाही. हवेमध्ये बॉल इम्रानचा आणखीन एक खूप चांगला फटका आहे, मात्र इथे सरळ क्षेत्ररक्षकाला शोधून काढलं आणि पहिलाच विकेटचं पतन. चला लॉंगॉनला टार्गेट करायचं होतं. देवा पगारच्या हातामध्ये बॉल आणि इम्रानच्या खेळीचा अंत झाला. सात बॉल मध्ये 24 धावांच्या अफलातून इनिंग खेळत असताना इम्रान मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पॉवर प्ले मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती आणि मगाशी आपण जसं उल्लेख केला की संयम हा फार महत्वाचा आहे. इथे इम्रानने दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. ताकद थोडीशी कमी पडली आणि त्यांचा विकेट बाद होत असताना एकनाथ तांदळेकर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत संकेत. पहिला षटकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. इथे पंचांचा कोणत्याही प्रकारचा दुजोरा नाहीये आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 31 अंतर्गत अपील करणं अनिवार्य आहे. विदाऊट अपील अंपायर्स कॅनॉट इंटरफेअर. म्हणजे निर्णयाचे तुमचा अपील शिवाय पंच हे कोणत्याही निर्णयामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. इथे बघा अपील केली होती मात्र पंचांनी स्पष्ट नकार. एकनाथ यावेळी आणखीन एक बॉल हवेमध्ये देवण्यात आले. क्षेत्ररक्षण खराब. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी नरेशने नकार दिला. दोन्ही बॅटर मधला तालमेल सुरेख असणं गरजेचं आहे. एकामेकासमोर यस नो, कधी थांबायचं कधी धावायचं, या गोष्टी क्रिकेटच्या मैदानावरती तेवढंच महत्वाचं आहेत. कारण नजर हटी तो दुर्घटना घटी आणि इथे जर पाहिलं तर नरेशने नकार दिला, थांबवलं, एक धाव आली आणि एका धावेनं रणसर पलक जर पाहिलं तर 33-33च्या घरामध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू. उलरलेनचा बॉल ऑन साइडला. देवा पगार आहेत, बॉलला जज करतायत, वन बाउन्स कॅरी करतायत आणि इथे फक्त एकदा होईल आणि एका धावेनं ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपला आणि 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना कुडेचा संघ आहे तो जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 1 विकेट. 34 ऑन दी स्कोर कार्ड. चला कुंभेट आणि गणेश नगर दोन्ही संघाचे जे कॅप्टन आहेत, संघनायक आहेत, तुम्हाला विनंती आहे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच बिटवीन गणेश नगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये असेल कुंभेट. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्लीज टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं हे कंपल्सरी आहे. ग्रुप अ मधील दुसरी लढत. गोलंदाजी ट्रॅक वरती आले सिद्धेश. पहिल्याच 2 चेंडूवरती आपण 2 षटकामध्ये पाहिला तर अक्षरशः धावफलकावरती 17च्या सरासरीने 34 धावा. धावफलक खूप चांगल्या गतीने सुरू आहे. सिद्धेशच्या हातामध्ये बॉल. नरेशसाठी पहिलाच बॉल हवेमध्ये. नरेशचा बल्ला करतोय हल्ला. आणखीन एक चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती पलटवार. पहिल्या चेंडूवरती वार होता तर यावेळी हा माझ्याकडून आलेला पलटवार. नरेश माघारी परतलाय. आणखीन एका विकेटचं बदन.
चला इथे आता नवीन फलंदाज आलेत. मागच्या चेंडूवरती जर पाहिलं तर बिगिट करत असताना फलंदाज बाद आणि कॉमेंट्री बॉक्स मधून ज्या गोष्टीचा वारंवार उल्लेख आपण करत आहोत, कॉन्फिडन्स. तिलक वर्माची ती इनिंग तुम्ही आठवा पाकिस्तानच्या अगेन्स्ट. प्रत्येक बॉलवरती नाही तर खराब चेंडूवरती त्यांनी प्रहार केले आणि चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना सिंगल डबल गेले. क्रिकेटचं समीकरण आहे, अच्छे का सन्मान करो और बुरे का अपमान करो. चांगल्या चेंडूचा इथे बॅकफुटला जात असताना बरोबर आमच्या दिशेने हा चेंडूवाला इथे स्क्वेअर विकेटचा फटका आला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि इथे एक धाव येत असताना धावफलकावरती धावा आहे 41. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अंडर 9 ची इंडिया वर्सेस पाकिस्तानची ती लढत ही आपल्याला पाहायला मिळेल. एक बिगेस्ट रायव्हलरी म्हटलं जातं. बरोबर 1 वाजता मॅचचाही आपण आनंद घेणार आहोत. इंडिया आणि पाकिस्तान, भारत वर्सेस पाकिस्तान म्हटलं तर प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी. आणखीन एक टप्प्याचा बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मागे चाललाय, जजमेंट चुकलंय आणि जोपर्यंत बॉलला कॅरी करतील इथे 2 धावा आल्यात. 2 धावेनं जर पाहिलं तर धावफलकाचा ग्राफ आहे तो 43च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. या षटकातील 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. कुंभेट आणि गणेश नगर दोन्ही संघाचे संघनायक, तुम्हाला एक शेवटचा कॉल असेल पण टॉससाठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणे कंपल्सरी आहे. चला या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे जे नियोजित षटक आहेत ते या स्पर्धेमध्ये अगदी प्लॅनिंग प्रमाणे ही स्पर्धा खेळवली जावी. प्रत्येक सामना 4 षटकांचा व्हावा यासाठी तुमचं योगदान महत्वाचं आहे. आयोजकांनी स्पर्धा आयोजन करतात पण खेळाडूंची साथ आणि प्रत्येक संघाचं योगदान दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. यावेळी आणखीन एक टप्प्याचा बॉल होता. बॉल गोशांकी झोन मध्ये निघून जाईल. एक सिंगल धाव येईल. षटक क्रमांक 3 आहे त्या 3चाही खेळ या ठिकाणी संपला गेला. धावफलकावरती धावा आहेत 44. 44 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या. चला येणारं शेवटचं षटक आपल्या समोर. मागच्या 3 षटकांची कहाणी पाहिली तर जवळजवळ 14.50च्या सरासरीने बॅटिंग करतोय. बॅटिंग करणारा कुडेचा संघ. सुरुवातीला इम्रान त्याने खूप चांगली बॅटिंग केली, त्याला नरेशने खूप चांगली साथ दिली आणि त्याच्यानंतर एकनाथ आणि मैदानावरती दाखल झालेले विरल जे या पारीला पुढे नेण्याचं काम करत आहे. शेवटचं आणि अंतिम षटक प्रगतीपथावर. ओमकार महाडिकच्या हातामध्ये चेंडू. पहिलाच बॉल या ठिकाणी सोडून दिला. अंपायरचा सिग्नल आहे, हा खराब चेंडू आहे. ऑफस्टिक सोडून हा बराचसा बाहेर बॉल चाललाय आणि एक अवांतर धावेनं धावफलकाचा एकंदरीत ग्राफ पाहिला तर तो आहे 45च्या घरामध्ये. 45 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. तर ओमकार महाडिकच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर अफलातून बॅटिंग. आता इथे धावफलकाला गतिरोधक स्पीड ब्रेकर लावण्यासाठी ओमकारला तेवढीच चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. चेंडू खराब होता मात्र इथे पाहिलं तर तितकंच चांगलं कलेक्ट नाही करता आलं. गती याच्यामध्ये बघा गती नव्हती आणि आपण सुरुवातीला म्हटलं की स्लोवर अँड क्लेवर, थोडंसं कमी गतीने हाताळलं. बॅटची फेस लवकर क्लोज झाली, बॉल मागे निघून गेला आणि त्याच्यानंतर पाहिलं तर ओमकार यांनी पहिला चेंडू जरी खराब टाकला असला तरी दुसऱ्या बॉलवरती स्वतःला करेक्ट केलं आणि इथे जर पाहिलं तर डॉट बॉल आलाय. वन्स अगेन खराब चेंडू. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर आणखी इथे पाहिलं तर व्हॅलिड बॉल आला, त्याच्यानंतर व्हाईट बॉल. हे षटक जर पाहिलं तर थोडंसं मोठं होईल की काय असं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वाटायला लागलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर सर्वाधिक मोठं षटक हाताळलं होतं 2004 मध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद सामीनं. एका ओव्हरमध्ये त्यांनी 17 बॉल टाकले होते, जिथे 4 बॉल नो, 7 बॉल वाईड आणि 6 बॉल व्हॅलिड अशा पद्धतीनं अगेन्स्ट बांगलादेश त्याने ते षटक हाताळलं होतं. यावेळी फटका हवेमध्ये जरूर खेळलाय मात्र तो निघून जाईल गोशांकी झोन मध्ये. एकापेक्षा अधिक या बॉलवरती काही नव्हतं आणि या एका धावेच्या मदतीनं बॅटिंग करणारा कोडे संघ आहे तो जाऊन पोहोचला 47 घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये पहिल्या मॅच मध्ये 41 धावांचं टार्गेट होतं, त्याला कुठेतरी इथे बीट करत असताना बॅटिंग करणारा कोडे संघ मात्र 47च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. इथे अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. ओमकार महाडिक आणखीन एक बॉल अकूट टप्प्याचा होतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटच्या लेंथ आणि लाईन या 2 गोष्टी बॅटरला पीक करणं तेवढंच महत्वाचं असतं. प्रत्येक बॉल हा तुमच्या रडारमध्ये नाही येणार, त्यासाठी प्रत्येक बॉलवरती तुम्हाला तुमच्या पदलाली त्या पायामधल्या हालचाली स्वतःला त्या बॉलनुसार ऍडजस्ट करणं याही बाबी क्रिकेटच्या मैदानावरती तेवढ्याच महत्वाच्या आहेत. यावेळी शफल झाले. आडव्या बॅटनं फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्यापासून दूर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. यावेळी आलाय मच निडेड वेलकम
फोर चौकार. इथे पहा धाफलकावरती 50 क्रॉस म्हणजे 51 धावा स्कोर कार्ड वरती या षटकातील 2 चेंडू संख्या शिल्लक. या बॉलला सोडून दिला अंपायर सिग्नल. हा वाईट बॉल आहे. ओमकार जरूर पाहतोय, मात्र आपण सुरुवातीला उल्लेख केला की मैदानावरती प्रेक्षक काय पाहतात, खेळाडू काय पाहतात, त्यापेक्षा अंपायर्स काय पाहतात ते महत्वाचं आहे. पंचांच्या नजरेतून आलेला इनव्हॅलिड बॉल जर रनफलकावरती एक अतिरिक्त धाव ऍड करेल आणि धावांचा ग्राफ जर पाहिला तर तो मात्र जाऊन पोहोचेल 52 घरामध्ये. ओमकार आलाय, अगदी ड्राईव्ह लेंथ वरती बॉल होता ऑन साइडला, क्षेत्ररक्षण थोडस खराब आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. आणखीन एक आलाय या षटकातील हा षटकार. शेवटचा आणि अंतिम चेंडू. धाफलकावरती 58 धावा. आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या षटकापासून जी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, अगदी काही प्रमाणात धाफलकाला पुढे घेऊन जाण्याचं काम या दोन्ही बॅटरने केलंय. यावेळी सफल झाले होते. पंचांकडे पाहिलं कोणत्या प्रकारचा व्हाईट बॉलचा इशारा आला म्हणजे एक्स्ट्रा धावी संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि धावांचा ग्राफ पाहिला तर 59 घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 59 जवळजवळ 15च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग सुरू आहे. अजून या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक. बरोबर 59चा आकडा आपण स्कोर कार्ड वरती पाहताय. ओमकारचा हा बॉल ऑन साइडला फटका खूप चांगला आलाय, मात्र तो कुठून जाईल हे पाहणं तितकंच महत्वाचं. बॉल निघून गेला घोषांकित रिझन मध्ये. एक धाव आली. धाफलकावरती मनोज 60 धावा झाल्या. 61 इज अ टार्गेट. इनिंग क्रमांक 61 धावा झालेल्या आहेत. 60 धावा झालेल्या आहेत. 61 धावांचं टार्गेट आहे. इनिंग क्रमांक 2 ला त्याची सुरुवात होईल. मनोज भगत सर आपल्या दरम्यान जॉईंट असतील आणि नामदेव खांडेकर नामदेव खांडेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा. दीपक काप यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. प्रशांत काप यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकार करण्यासाठी तुकाराम काप यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा. पण यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. हिरू कदम यांना मी विनंती करतो की त्यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजकडे यावे. प्रतीक मोडके यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आनंद कदम यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा. परशुराम मोडके हे उपस्थित आहेत, त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा. त्यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार. आमचे मंगेश दाडवे साहेब हे इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार स्वीकारावा. मोडके साहेब हे इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी इकडे यावे.
चला वेलकम बॅक. इनिंग क्रमांक 2 मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. या मॅच मध्ये जर आपण एकंदरीत कहाणी पाहिली तर पहिल्या सत्रामध्ये कुडे संघाने बॅटिंग केली, 7 धावा धावफलकावरती लागल्या आणि त्याच्यानंतर आता बरोबर 15.25च्या सरासरीने बॅटिंग करायची. इनिंग क्रमांक 2 मध्ये बॅटिंग करत असताना मालूम कोड या संघाला आणि त्यासाठी आता सलामीची जोडी जर आपण पाहिली तर एका बाजूला कल्पेश घाणेकर आणि त्यांच्या बरोबरीने सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जे खेळाडू बरोबर जवळ उभे आहेत, नरेश गार्ड प्लीज आपण कॅरी करा, गार्ड लावा जेणेकरून आपल्यासाठी देखील सेफ्टी राहील. आणि जसं म्हटलं जातं की सर सलामत तो पगडी 50. बघा तुम्ही स्वतःला सुरक्षित मैदानावरती ठेवाल तर क्रिकेट तुमच्यासाठी अनेक वर्ष आहे, मात्र स्वतःला सांभाळणंही तेवढंच महत्वाचं आहे. 15.25ची सरासरी. मात्र क्रिकेटचा खेळ नेहमी सांगतो की कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. बरोबर 19 वर्षावधी जोहान्सबर्गच्या मैदानावरती तो सामना आपण पाहिला होता, त्याचाही उल्लेख आपण करणार आहोत. पहिला बॉल इम्रानचा पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलला इथे जर पाहिलं तर बरोबर पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढले. बॉल ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, इथे आलाय चौकार. आणि मरोसर मगाशीच आपण उल्लेख करत होतात की फ्रंट ऑफ द विकेट जी बाउंड्री आहे ती बरोबर 43 मीटरची बाउंड्री आहे. म्हणजे बॅटरकडे बेनिफिट आहे. मैदानाच्या अनुषंगाने कुठली बाउंड्री छोटी आहे, कोणत्या बाजूला मला बेनिफिट आहे, याही गोष्टी महत्वाच्या आहेत. बॅकफुटला गेले, जागा बनवली, खेळाडू नव्हता आणि चेस जसे मी म्हणेल की ड्रीम स्टार्ट. पहिल्या चेंडूवरची सुरुवात हवी होती, बरोबर पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. यावेळी व्हाईट बॉल येईल की नो बॉल येईल, अंपायरचा इशारा पाहूयात. हा बॉल आहे तो नो बॉल आहे, म्हणजे याच्यानंतर फ्री हिटचा सिग्नल असेल. बॅटरच्या खिशामध्ये लायसन, हवेच्या झोन मध्ये हवा तसा तुम्ही फटके खेळू शकता. दोन गोष्टींचं उल्लंघन झालं, एक म्हणजे हँडलिंग द विकेट आणि दुसरं म्हणजे रनआउट. दोन गोष्टी जर तुम्ही इथे नाही पाळलात तर मात्र तुम्ही खतऱ्यामध्ये आहात. मात्र जसं मी सुरुवातीला म्हटलं की इम्रानने खूप चांगली बॅटिंग केली होती, मात्र इम्रानच्या अगेन्स्ट बघा त्याचंच तंत्र वापरलं. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्याच्यानंतर आलेला नो बॉल, फ्री हिटचा बॉल. यष्ट्या जरी उद्ध्वस्त केले असला तरी फ्री हिटचा चेंडू आहे आणि इथे एक धाव जरूर मालुकुंड संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावांचा ग्राफ जर पाहिला तर तो जाऊन पोहोचेल 6च्या घरामध्ये. ज्या गोष्टीचा उल्लेख मगाशी आपण करत होतो की कोणतंही टार्गेट क्रिकेटच्या मैदानावरती धावफलकावरती धावा आहे 7. पहिला चेंडू जर पाहिला तर चौकार, त्याच्यानंतर नो बॉल वरती एक अतिरिक्त धाव म्हणजे 1+1 अशा 2 धावा आल्या होत्या. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर लेग बायच्या माध्यमातून आलेली एक धाव. ओहो, यावेळी एफर्ट्स खूप चांगले आहेत, प्रयत्न खूप चांगले केले होते, मात्र यश पदरात जरी नाही पडलं तरी म्हटलं जातं की तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावरती प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांपुढे कधी कधी नशिबाला देखील झुकावं लागतं. इथे फटका फ्लायटेड होता आणि सचिन घाणेकरचा तुम्ही उल्लेख केला तर डावखुऱ्याचा खूप चांगला बॅटर आहे. त्याची बॅटिंग जर तुम्ही पाहिली असेल तर क्लासिकल अंदाजामध्ये तो बॅटिंग करतो आणि पॉवर प्ले मध्ये सचिनची बॅट नेहमीच धावा बोललेली आहे. यावेळी पहा बॅकफुटला गेले, चेंडूला केवळ दिशा दिली, मात्र थोडंसं मी म्हणेल की नशीब खराब. मैदानाची भौगोलिक परिस्थिती तुम्ही पाहिली तर तुमच्या कलेबरोबर नशिबाची साथ ही तेवढीच गरजेचं आहे, कारण माणूस प्रयत्न जरूर करतो पण माणसाला जर नशिबाची साथ असेल तर तो 10 पटीने प्रगती करतो. आपण नेहमी पाहिलेलं आहे प्रयत्न आणि नशीब यांची योग्य जर तुमच्याकडे साथ असेल तर माणसाची प्रगती आणि त्या प्रगतीपासून त्याला कोणी रोखू शकत नाही. बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे. चला बॉल द्या प्लीज. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्याच्यानंतर नो वरती आलेली एक सिंगल धाव, त्याच्यानंतर बाईच्या माध्यमातून एक रन आली, लगेचच 2 आणि सिंगल. धावफलकाचा एकंदरीत ग्राफ पाहिला तर 10च्या घरामध्ये म्हणजेच डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. तर 2 बॉल मध्ये किमान तुम्हाला 5 धावा शोधायच्या आहेत, कारण 15चा आपण सुरुवातीला उल्लेख केला होता की 15.25च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. पहिलं षटक सुरू आहे, पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये तुम्हाला जुना बॉल नाही मिळणार, याची तुम्ही काळजी घ्या. चला शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 2 बॉल मध्ये किमान एक मोठा फटका. 15.25ची सरासरी आहे. पहिल्या 4 चेंडूवरती 10 धावा आलेल्या आहेत. इम्रान गोलंदाजी ट्रॅकवरून निघालाय. सचिनच्या बॅटमधून फटका खूप चांगला आहे आणि तो सरळ ट्रॅव्हल होईल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इथे अंपायर सिग्नल, दिस इज अ 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री रोप. इथे आलाय चौकार, चौकार आला. धावफलकाला आकार देखील 14च्या घरामध्ये रणफलक जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल इथे 15.25ची सरासरी म्हणजे अजून एक बॉल अजूनही आहे. इथे एक सिंगल आली तरी मी म्हणेल की ऍव्हरेज नुसार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सचिनच्या बॅटमधून तो मच निडेड चौकार पाहिला. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, यशरक्षकडून झालेली चुकी
आणि त्याच्यावरती आलेली एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस मालुकोणचा संघ आहे तो जाऊन पोहोचलाय 15च्या घरामध्ये. 15 लॉस ऑफ नन विकेट. चला प्लीज प्लीज मैदानावरती जास्तीचा वेळ घेऊ नका. 15 धावा झालेल्या आहेत. 18 बॉलमध्ये बरोबर 46 करायचे आहेत. इथून अजूनही जी 15.25 ची सरासरी तर तुम्हाला राखायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती नरेश आलेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सचिन आणि कल्पेश ही सलामीची जोडी मालुकोण संघाकडून आहे. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत पाहिलं तर मालुकोण संघाचा खेळ खूप सुरेख राहिला. विकेट गेलेली नाहीये आणि तब्बल 25 धावा आलेल्या आहेत. आणि मगाशी आपण उल्लेख केला टार्गेट जरी मोठं असलं तरी कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. 2006 मध्ये जोहान्सबर्गच्या मैदानावरती दक्षिण आफ्रिका संघाने 434 धावा मारल्यानंतर क्रिकेटमध्ये कोणाला वाटलं नव्हतं धावा चेस होतील. हर्षल गिब्स मैदानात आला आणि मनसुबे उद्ध्वस्त केले. पहिलाच बॉल इनव्हॅलिड बॉल आहे, म्हणजेच अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये 1+1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील आणि नरेशला कुठेतरी समजावं लागेल. एक्स्ट्रा धावा रोखणं गरजेचं आहे कारण बॅटिंग खूप सुरेख चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडून झालेली चुकी जी बॅटिंग साईडला थोडस रिलीफ करतील. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि रणसंख्या जर पाहिलं तर बरोबर 17चा खतरा. यावेळी 17चा खतरा. कल्पेच्या बाट मधून चेंडू हवेमध्ये चुकी झाली आणि इथे बघा जेल धरणीला दान होत असताना फक्त एक धाव ती मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना आपण पाहताय. झेल टिपाव्या लागतील आणि आपण मगाशीच उल्लेख केला होता की कॅचेस विनिंग द मॅचेस. ज्यावेळी तुम्ही एखाद्या फलंदाजाला क्रिकेटच्या मैदानावरती जीवनदान देतात त्यावेळी बरेच बॅटर आपण आक्रमक होताना पाहिलेले आहेत. आणि इथे आता कल्पेश घाणेकर जो सलामीला त्याच्या बॅटमधून एक चौकारी आलाय. इथे एक धाव आल्यानंतर रणफलक आहे ते 18च्या घरामध्ये. डावकुर येतात सचिन स्ट्राईक हँडला आला. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा ऑन साइडला जवळजवळ 3 खेळाडू बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पुढे आले बॉल अडवण्यासाठी. जोपर्यंत बॉलला कॅरी केलं जाईल इथे 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट होईल. आणि इथे पहा सुरुवातीला जसं आपण उल्लेख केला मोठे फटके नाहीयेत त्यावेळी सिंगल डबल याही गोष्टींना क्रिकेटच्या मैदानावरती प्राधान्य देणं, विचारात घेणं, त्याच्यावरती काम करणं हेही तेवढंच महत्वाचं असतं. आणि इथे 2 धावा आल्यानंतर धावांचा ग्राफ आहे तो बरोबर जाऊन पोहोचला 20च्या घरामध्ये. अजून 41 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती नरेश. राऊंड द विकेटने आलेत. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे यष्ट्या वाकवल्यात आणि इथे सचिनच्या खेळचा का संपलाय. फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज थोडस घाईने आहे. जसं मगाशी आपण सांगितलं शक्यतो 30 सर्कलची जी काही लाईन आहे त्याच्या आतमध्ये बॅटरला क्रॉस करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून वेळही वाचवला जाईल. मैदानावरती विकेट आली आणि त्या विकेट येत असताना आता नवीन कॅन्डिडेट नवीन उमेदवार मैदानाच्या आतमध्ये अभिजित दाखल झाले. हे 15 मध्ये 41 धावांची गरज आहे. येणारे 15 चेंडू करायचे 41 धावा आणि इथे सिंगल डबल याही गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. जसं आपण मगाशी उल्लेख केला क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. क्रिकेट हा डोक्याने खेळले जाणारा देखील खेळ आहे. इथे तुम्हाला प्रतिस्पर्धी संघावरती दबाव बनवणं गरजेचं आहे. आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता, प्रॉपर कलेक्शन नाही झालं. एक सिंगल धाव आली आणि पुन्हा एकदा धावफलकामध्ये झालेला बदलाव जो रणसंख्येला घेऊन जाईल 21च्या घरामध्ये. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव बनवणं आणि दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षकांवरती देखील दबाव बनवणं तेवढंच गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करता त्यावेळी क्षेत्ररक्षकावरती तो दबाव बनला जातो आणि अशा परिस्थिती झालेली एक चुकी ही फार महत्वाची आहे. यावेळी बघा फुलटॉस बॉल होता, केवळ हलक्या हातानं स्टिअर केलं. पुन्हा एकदा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आणि या 2च्या साह्यानं बॅटिंग करणारा मालुकोणचा संघ आहे तो जाऊन पोहोचतोय 23च्या घरामध्ये 23. शेवटचा आणि अंतिम चेंडू 38. 38 धावांची गरज. शेवटच्या बॉलवरती चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. यावेळी कल्पेश घाणेकरच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती मोठा फटका, षटकार.
चला पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, षटक क्रमांक 2 मध्ये 14 धावा. आता येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये करायच्यात 32 धावा. चला 5 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे राहिलेला आहे. गोलंदाजी करणाऱ्या पुढे संघाला या ठिकाणी आपण सूचित करूयात. 61 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर रणफलक 29च्या घरामध्ये येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये मॅच मध्ये कहाणी शिल्लक 32. म्हणजे 16च्या सरासरी तुम्हाला धावफलकावरती धावा ऍड करायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर धावा तब्बल 15 आल्या होत्या. षटक क्रमांक 2 मध्ये शेवटच्या बॉलवरती कल्पेशच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर काही प्रमाणात दिलासा जरूर मिळालाय. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, आणखीन एक शेल ड्रॉप. इथे 5 सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. ऑन साइडला इथे पहा एकदी क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिझर्व्ह मध्ये आहेत, डीप मध्ये तैनात. मागे एक चुकी केली होती आणि आणखीन एक चुकी. क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो चुका झाल्या की चुकाच तुम्हाला मैदानावरून माघारी घेऊन जातात, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण कल्पेशचा झेल सुटल्यानंतर त्याच्या बॅटमधून षटकार आला होता आणि रणसंख्या जर इथे आपण पाहिली तर ती तब्बल आहे 31च्या घरामध्ये. अको टप्प्याची गोलंदाजी आणखीन एक फक्त सिंगल धाव मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलकेचा ग्राफ, धावफलकाचा आलेख पाहिला तर तो 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 10 बॉल मध्ये आता 29 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. दोन्ही बॅटरला जर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर जीवनदान दिलं गेलं आणि ज्यावेळी तुम्हाला जीवनदान दिलं जातं त्यावेळी तुम्हाला त्याचा फायदा घेणं हे तेवढंच महत्वाचं आहे. 10 मध्ये 29ची कहाणी. गोलंदाज निघालाय, स्टेप आउट झाले, हलक्या हाताने केवळ दिशा दिली. कव्हर पॉइंटला खेळाडू आहे इथे पहा, एक सिंगल येईल आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलकामध्ये हलकासा इजाफा. रणफलक जर पाहिलं तर ते घेऊन जाईल 35च्या घरामध्ये, 33च्या घरामध्ये, माफ करा 33. गोलंदाजी ट्रॅकवरती भरत आलेत. पहिल्या 3 चेंडूमध्ये तब्बल 4 धावा आल्यात कल्पेश घाणेकरच्या बॅटमधून. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती आपण षटकार पाहिलेले, सलामीला आलेत आणि मैदानावरती आतापर्यंत पाय रोवून उभे आहेत. लोअर फुल टॉस, त्याच्यावरती मनगटांचा खूप चांगला वापर लांगांच्या डोक्यावरून कल्पेशच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक षटकार. जरूर इथे षटकारांची जरूर गरज होती. षटकार आलाय, थोडासा प्रेशर या ठिकाणी जरूर रिलीज झाला असेल आणि आपण सुरुवातीला उल्लेख केला होता याच कल्पेशचा झेल सोडला होता आणि झेल सुटल्यानंतर जखमेवरती मीठ सोडणारे 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. धावफलक अतिशय वेगानं 39च्या घरामध्ये. आठ बॉल मध्ये 22 धावांची गरज. कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आता आग ओकणारी फलंदाजी करतोय. मागच्या 2 चेंडूवरती त्याच्या बॅटमधून आले 2 मोठे प्रहार. गोलंदाज भरतचा पुढचा बॉल, टप्प्याचा बॉल. बॅटची फेस जी आहे ती लवकर क्लोज झाली, बॉडीवरती बॉल राहिला. इथे निर्धाव चेंडू आलाय आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. येणारे 7 चेंडू आणि 7 मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज. 7 डिलिव्हरीज आर लेफ्ट अँड 22 मोर रन्स टू विन. 22 धावांची गरज. शेवटचा बॉल कल्पेश घाणेकर स्ट्राईक एंडला, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 चौकार आणि 2 षटकार आलेत. स्टेप आउट झाले, बिगिट काढण्याचा प्रयत्न. इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, इम्रान कडून चुकी झाली, स्ट्राईक रोटेट झाली. कल्पेशने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला. अंपायर सिग्नल. ओव्हर क्रमांक 3चा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या, चला टीम मीटिंग घेऊ नका, रन नाहीये. चला शेवटच्या बॉलवरती अंपायरचा सिग्नलला रन नाहीये. नॉन स्ट्रायकिंगच्या बॅटरनं क्रीज त्या ठिकाणी सोडली नव्हती. फलंदाज कल्पेशनं जरूर एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला असता, तरी 1 बाउन्स यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल असल्या कारणानं फलंदाज आमच्या अंपायरचं बरोबर सांगितलं, शेवटच्या बॉलवरती धाव नाही येणार, नाही भेटणार. म्हणजे आता समीकरण पाहिलं तर शेवटचे 6 बॉल. येस अंपायर्स 1 मिनिट सामना थांबवा. या ठिकाणी जे काही जेटीसीचे नियम आहेत त्याच्या अंतर्गत आपण चला शेवटच्या बॉलवरती
चला शेवटच्या बॉलवरती एक धाव येईल. कीपर थोडेसे लांग होते आणि जेटीसीचे जे काही नियम आहेत ते अगदी पंचांपर्यंत पोहोचवले गेले. त्याच्यानंतर अंपायर सिग्नल डिसिजन रिव्हर्स म्हणजे एक धाव येईल. समीकरणामध्ये बदला होईल. 6 मध्ये 21, 6 मध्ये 21 आणि दुसऱ्या बाजूला जमेची बाजू पाहिली तर कल्पेश घाणेकर स्ट्राईक एंडलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज एकनाथ तांदेकरच्या हातामध्ये चेंडू. पहिला बॉल अकू टप्प्याचा बॉल होता. हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. बॉल खूप चांगल्या पद्धतीने कॅरी केलाय. मच निडेड विकेट. कल्पेश घाणेकरच्या खेळीचा अंत. गोलंदाज गॉन. भरत त्या ठिकाणी आले होते आणि भरतने सांगितलं कल्पेश तुला परत जावं लागेल. झेल टिपल्यानंतर फलंदाज बाद. आता येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये कहाणी आहे 21 धावांची. टार्गेट जरी मोठं वाटत असलं तरी मैदानावरती लढणं हे आता काळाची गरज बनून राहिली आहे. कारण म्हटलं जातं की जिंदगी आसान नाही, खुद को काबिल बनाना पडता है और सही वक्त कभी आता नाही मेरे दोस्त, वक्त को सही बनाना पडता है. आणि ती वेळ बनवण्यासाठी आता नव्यानं मैदानावरती आलेल्या सिद्धेशला आपल्या बॅटची कमाल मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. कारण येणारे 5 बॉल आणि 5 बॉल वरती जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. ऑन साइडला जर पाहिलं तर उजव्या हाताच्या बॅटरसाठी जवळजवळ स्क्वेअर लेग, त्याच्या बरोबरीने कावकळून थोडासा वाईडिश लॉंग ऑन, हे 4 खेळाडू सर्कलच्या बाहेर उभे केले गेलेत. एकनाथ पुन्हा एकदा निघालाय. अकू टप्प्याचा बॉल होता. पंचांकडे पाहिलं. अंपायर या ठिकाणी आपल्याला सिग्नल पोहोचवत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 आहे जो व्हाईट बॉलला इंडिकेट करतो आणि तो इंडिकेटर आपल्यापर्यंत पोहोचवल्यानंतर 1 धाव आणि एका धावेमध्ये आता जर समीकरण पाहिलं तर येणारे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये करायचे 20 धावा. 5 मध्ये 20 ची गरज येते. मोठे फटके आता बॅटिंग करणाऱ्या मालकुण संघाला शोधावे लागतील. बॉल गुडलेस पॉटवरती जरूर पडला. त्याच्यानंतर स्किड्स आला म्हणजे एक्स्ट्रा बाउन्स आपण या बॉलवरती पाहिला. 4 मध्ये आता जिंकण्यासाठी तब्बल 20 धावांची गरज. 4-20 म्हणजे किमान तुम्हाला 3 मोठे फटके शोधणं गरजेचं आहे. कंपल्सरीच्या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे आता करो या मरूची लढाई, डू और डाय, अभी नाही तो कभी नाही. त्यामुळे आता कौशल्य पणावर लावावं लागेल. इज अ परफेक्टली आकर पिन पॉइंट अॅक्युरेसी. अगदी बुंद्यामध्ये बॉलला हाताळला आणि त्याच्यानंतर धावून आहे. चला इथे धाव नाही मिळणार आणि आणखीन एक धीरधाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावर 3 चेंडूचा खेळ शिल्लक. आणखीन एक अक्षरशः पाय पकडून टाकलेला बॉल. केवळ मनगटांच्या साह्याने चेंडूला दिशा दिली. काउ कॉर्नर झोन मधून खेळाडू बॉलवरती आले. इथे दुहेरी धाव, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज या चेंडूवरती होत आहेत. बाद. अंपायरचा सिग्नल आलाय. माघारी जावे लागेल बॅटरला. आणखीन एका विकेटचं पतन. चला गणेश नगर संघ आपण टॉस जिंकलाय. आपण लगेच रेडी राहायचंय. गणेश नगर संघ तुम्हाला विनंती आहे, आपण टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय निवडलाय, लगेच रेडी राहायचंय. मैदानावरती या. त्यांच्या विपक्षामध्ये कुंभेट संघाला विनंती असेल सलामीची जी जोडी आहे तिला प्लीज आपण रेडी ठेवा. देवा पागर मैदानाच्या आतमध्ये दाखल. मात्र सध्याच्या घडीला जर पाहिलं तर संकटांचे बादल आता मैदानावरती एकंदरीत पराभवाच्या छायेमध्ये जाणवतं. बॅटिंग करणारा मालुकोणचा संघ. टार्गेट मोठं आहे आणि इथे क्रिकेटच्या मापामध्ये न बसणारं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. एकनाथ निघालाय. फुलटॉस बॉल होता मात्र अलॉंग द ग्रास जमिनी लगत फटका जोपर्यंत क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेल एक सिंगल धाव येईल. अंतिम आणि शेवटचा बॉल शिल्लक. या मॅच मध्ये केवळ फॉर्मॅलिटी म्हणजे केवळ औपचारिकता शिल्लक. जवळजवळ विजयावरती शिक्कामोर्तब केला बॅटिंग करणाऱ्या गोलंदाजी करणाऱ्या कोडे संघाने. बॅटिंग सुरुवातीला खूप चांगली केली. त्याच्यानंतर 15 आणि 14 आणि जसं गोलंदाजी ट्रॅकवरती भरत आला त्यांनी मैदानावरती खूप चांगली गोलंदाजी केली. वेगवान बॉल होता आणि अंपायर सिग्नल अगेन. इट्स इन फेअर डिलिव्हरी आणि अनफेअर डिलिव्हरी येत असताना एक एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावांचा ग्राफ आहे तो जर पाहिलं तर सीच्या घरामध्ये. याच्यानंतर आणखीन एक मॅच आपल्या समोर येईल. एका बाजूला गणेश नगरचा संघ असेल, त्यांच्या बरोबरीने मैदानाच्या मध्ये कुंभेट हा संघ पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती फटका तर हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल. इथे झेल जरूर टिपला. मॅच फिनिश. अभिनंदन टीम कुडे आणि हार्ड लक टीम मालुकोण. आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल आपले देखील मनापासून आभार. याच्यानंतरची मॅच येईल आणि मायक्रोफोनवरती वार्षिक व्यावसायिक दमदार आवाज मनोज भगत सर असतील आणि त्यांच्या वाणीतून ऐकूयात पुढच्या मॅचची कहाणी.